मित्रांनो, आजकाल 10-15 हजाराच्या नोकरीसाठी गावाकडचा तरुण शहरात जाऊन धक्के खातोय। पण जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्या गावात राहून स्वतःच्या मातीत एक रुबाबदार व्यवसाय उभा करू शकता, तर होय मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या दूध डेअरी आणि दूध संकलन केंद्र या व्यवसायाबद्दल। हा व्यवसाय नेमका कसा सुरू करायचा, मशिनरी कुठून आणायची, शासनाची सबसिडी कशी मिळवायची आणि यात फसवणूक न करता प्रामाणिकपणे लाखो रुपये कसे कमवायचे, या सर्व प्रश्नांची स्टेप बाय स्टेप उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। मित्रांनो, सुरुवात संकलन केंद्रापासून करा। यासाठी सर्वात आधी गावात सर्वेक्षण करा। तुमच्या गावात आणि आजूबाजूच्या 3-4 किलोमीटर परिसरात रोज किती दूध उपलब्ध होऊ शकतं याचा अंदाज घ्या। जर किमान 200 ते 500 लिटर रोज दूध मिळत असेल तरच हा व्यवसाय सुरू करण्यात अर्थ आहे। आता बघूयात खर्चाकडे। एक आधुनिक आणि पारदर्शक संकलन केंद्र सुरू करण्यासाठी तुम्हाला खालील गोष्टी लागतील: मिल्क अनालायझर, दुधातील फॅट, SNF आणि पाणी सेकंदात मोजणारी मशीन सर्वात महत्त्वाची आहे। इलेक्ट्रिक वजन काटा, दुधाचे अचूक वजन करण्यासाठी। सॉफ्टवेअर आणि प्रिंटर, शेतकऱ्याला पारदर्शक पावती देण्यासाठी। बल्क मिल्क कूलर, जर दूध जास्त वेळ साठवून ठेवायचा असेल तर ते खराब होऊ नये म्हणून हा कूलर लागतो। जर तुम्ही फक्त संकलन केंद्र टाकत असाल तर मिल्क अनालायझर आणि वजन काट्याचा कॉम्बो सेटअप साधारण 60 ते 80 हजार रुपयात येतो। आणि जर बल्क मिल्क कूलर बसवणार असाल तर क्षमता बघून 3 ते 5 लाख रुपये खर्च येऊ शकतो। मित्रांनो, कोणताही कायदेशीर व्यवसाय सुरू करण्यासाठी कागदपत्रे नक्की पाहिजेत। डेअरीसाठी तुम्हाला लागणारी कागदपत्रे आपण बघूयात। पहिलं कागदपत्र म्हणजे FSSAI लायसन। दुधाचा व्यवसाय हा अन्नाशी संबंधित असल्यामुळे फूड सेफ्टी आणि स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया चे रजिस्ट्रेशन अनिवार्य आहे। ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र। व्यवसायाच्या जागेसाठी तुमचा व्यवसाय MSME मध्ये नोंदणीकृत करण्यासाठी, शेतकऱ्यांना वेळेवर पेमेंट करण्यासाठी आणि कंपन्यांकडून पैसे घेण्यासाठी। हे सर्व परवाने आजकाल CSC सेंटर किंवा महा ई सेवा केंद्रावर अगदी सहज मिळतात। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, पैसे कुठून आणायचे। तुम्हाला खिशातून सगळे पैसे लावण्याची गरज नाही। भारत सरकारच्या नाबार्ड आणि पशुसंवर्धन विभागाच्या डेअरी एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट स्कीम DEDS अंतर्गत दूध संकलन केंद्र किंवा चिलिंग प्लांट टाकण्यासाठी 25 ते 33% सबसिडी मिळते। सर्वसाधारण प्रवर्गासाठी 25% आणि SC/ST प्रवर्गासाठी 33%। तसेच तुम्ही पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत 50,000 ते 10 लाख रुपयापर्यंतचे कर्ज कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेतून मिळवू शकता। यासाठी तुम्हाला बिझनेस प्लॅन तयार करणे गरजेचे आहे। मित्रांनो, एक सत्य लक्षात ठेवा, महाराष्ट्रात आज अनेक डेअरी चालक फॅटच्या मशीनमध्ये सेटिंग करून शेतकऱ्यांना लुटतात, पण हा पैसा जास्त काळ टिकत नाही। जर तुम्हाला हा व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालवायचा असेल तर पारदर्शकता हाच तुमचा मंत्र असला पाहिजे। शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य फॅटचा दर द्या, त्याचे पेमेंट दर 10 दिवसांनी न चुकता त्यांच्या खात्यात जमा करा। एकदा का गावातल्या शेतकऱ्यांचा तुमच्यावर विश्वास बसला की कोणतीही मोठी डेअरी तुमच्या व्यवसायाला धक्का लागू शकणार नाही। तर मित्रांनो, नोकरीची वाट न बघता स्वतःचा उद्योग सुरू करा आणि आपल्या मातीतल्या शेतकऱ्यांनाही सोबत मोठं करा। तुम्हाला डेअरी व्यवसायाबद्दल अजून काही तांत्रिक माहिती हवी असल्यास मला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।